नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। फार मोकळी, सळसळीत आणि मऊसूत होते कापसासारखी। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली तर फार टेस्टी लागते। चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। तेव्हा किती छान आपली मऊ सळसळीत मोकळी खिचडी तयार झालेली आहे। आता त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे, भिजवून घ्यायचा आहे 3 ते 4 तास। शेंगदाणे 1 वाटी लागणार आहे आपल्याला। हे सुद्धा मंद आचेवर खरपूस असे भाजून साल काढून घेतलेले आहे 1 वाटी आपण। आता हे प्रमाण 4 ते 5 व्यक्तींसाठीचे आहे। 2 वाटी साबुदाणा आपण घेतला होता भिजवून। 2 ते 3 चमचे आपल्याला कच्चे शेंगदाणे लागणार आहे। थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे। या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, या ऑप्शनल आहे। आणि छोट्या 7 ते 8 मिरच्या आपल्याला लागणार आहे। आपल्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण आपण कमी अधिक केले तरी सुद्धा चालू शकेल। 2 बटाटे लागणार आहे आपल्याला उकडलेले। आता हे उकडून थंड करून घेतलेले बटाटे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे चालू बंद करून। तर 7 ते 8 या तिखट मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि 1 ते 2 मी या मोठ्या मिरच्या घेतल्या आहे। 1 चमचा मीठ सुद्धा टाकून घेतलं होतं आपण। आता यामध्येच आपण जे शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा आपण मिक्सर चालू बंद करून आपल्याला जाडसर असा याचा कूट करून घ्यायचा आहे। फारही बारीक करायचा नाहीये, नाहीतर साबुदाण्याची खिचडी चिकट होते आपली। आता हे साईडला ठेवून देऊया। ह्या ज्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या होत्या आपण त्याला अशी मधून छान अशी चीर देऊन घेऊया आपण। आपल्याला आवडत असेल तर आपण ह्यामध्ये थोडंसं असं मीठ भरून तळलं तरी सुद्धा छान लागतात, नाही तळल्या तरी सुद्धा हरकत नाही, ऑप्शनल आहे या। आता हे जे 2 उकडलेले बटाटे आपण घेतले होते याचे साल काढून छान असे कट करून घ्यायचे आहे। आपल्या आवडीच्या आकारामध्ये आपण छोटे छोटे कट करून घेऊ। आपण हे तळून घेणार आहोत नंतर पुन्हा साजूक तुपामध्ये। आता हे बटाटे सुद्धा आपले कट करून झालेले आहे। आता कढईमध्ये आपण साजूक तूप घेऊया। 2 ते 3 चमचे येथे मी साजूक तूप टाकून घेतलं। तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जे 2 चमचे शेंगदाणे घेतले होते कच्चे ते सुद्धा येथे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे। बघा, हे शेंगदाणे तळत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे। शेंगदाणे काढून घेतले आपण। आता मिरच्या सुद्धा तळून घेऊया, ह्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी खाताना फार टेस्टी अशी लागते। आता या मिरच्या सुद्धा आपल्या तळून झालेल्या आहे, या काढून घेऊया आपण। आणि हे जे तूप उरलेलं आहे यामध्येच आपण जो बटाटा कट केलेला आहे तो सुद्धा छान असा फ्राय करून घेऊया। उकडलेला बटाटा आहे परंतु असा साजूक तुपामध्ये फ्राय केला की याचा स्वाद फार छान लागतो। आता हा सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि आपण जे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो सुद्धा याच तुपामध्ये टाकून आपल्याला छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। आता हे असं भाजल्यामुळे आपले शेंगदाण्याचा कूट एकदम छान असा खमंग लागतो आणि खिचडी सुद्धा याच्यामुळे फार छान लागते। 1 ते 2 मिनिटं फक्त आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता जो साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घेऊया। साबुदाणा आपण व्यवस्थित छान भिजवला की आपली खिचडी सुद्धा छान होते। साबुदाणा भिजवत असताना फक्त थोडंसं अर्धा इंच पाणी वरती ठेवायचं आणि 4 तास भिजत ठेवायचा साबुदाणा। 3 ते 4 तास म्हणजे छान असा मोकळा होतो। आता हे छान मिक्स करत राहायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा आपण याच्यावरती 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। आता जे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ते याच्यावर टाकूया। आपण अगोदर बटाटे यासाठी नाही घातले की अगोदर त्यामुळे त्याचा बटाट्याचे तुकडे पडतात छोटे छोटे आणि साबुदाण्याची खिचडी चिकट होते। आता जे शेंगदाणे तळून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले आपण। हे बघा किती छान कलर आलेला आहे। साबुदाण्याचा कलर चेंज झाला की समजून घ्यायचं आपली खिचडी तयार झालेली आहे। याला साधारणतः 8 ते 10 मिनिटं लागतात। आता ज्या मिरच्या तळून घेतल्या त्या सुद्धा यावर टाकून घेऊया। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।